गंगाखेडातील अनुयायांकडून अमित शाह यांचा जाहीर निषेध. झी सिटीजन न्यूज गंगाखेड. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अपशब्दाचा वापर करून आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांनी जे अपशब्द वापरले आणि आमच्या भावना दुखावल्या त्याच्या विरोधामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी अमित शाह यांचा जाहीर निषेध करत अमित शाहनं देशाची आणि संविधानाची व संविधानप्रेमीची माफी मागावी याकरिता व अशा मागणीचे निवेदन घेऊन दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी गंगाखेड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराला उषा किरण शिंगारे यांच्यामार्फत पंतप्रधान यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फॅशन झाले आहे काय, या नावाऐवजी देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाले असते असे बेजबाबदार वक्तव्य करून 1956 साली तमाम आंबेडकरी अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारून दीक्षा घेतली होती. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अनेक बौद्ध अनुयायांना दीक्षा देऊन विज्ञानाची दारे खुले केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर करत आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करीत अमित शाह यांनी देशाची माफी मागावी असंही निवेदनावर म्हटले असून आगामी काळात जर त्यांनी अशी माफी नाही मागितली तर येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गंगाखेडच्या भीम अनुयायांनी भीमप्रेमींनी बहुजन समाजातील दीनदलित दुबळ्या आंदोलनकर्त्यांनी दिलेले आहे. या निवेदनावर ॲडव्होकेट लिंबाजी घोबाळे, प्रवीण घोबाळे, रणधीरराजे भालेराव, अशोकरावजी घोबाळे, सुरेशरावजी साळवे, मनोहर भावळे, समाजसेवक मारुती साळवे, शिक्षण सम्राट मारुतीराव साळवे, संघमित्र गायकवाड बालासाहेब साळवे, भीमराव कांबळे, पत्रकार भीमराव कांबळे, राहुल गायकवाड, त्याचबरोबर सिद्धोदन भालेराव, मालेवाडीचे माजी सरपंच श्रीकांत गायकवाड, पत्रकार बाळासाहेब जंगले, नवनाथ साळवे, विकास रोडे, सामाजिक कार्यकर्ते सुमित कामत, प्राध्यापक अमोल ढाकणे, पत्रकार गुणवंत कांबळे, अशोकराव वावळे, रमेशरावजी जोंधळे, पंडितराव पारवे, प्रतीक साळवे, सिद्धार्थ कांबळे, दिगंबर घोबाळे, अनिल मस्केसह आमच्या अनेक बहुजनवादी आंबेडकरवादी विचारवंतांच्या आणि आंबेडकरी अनुयायांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून हे निवेदन गंगाखेड तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले असून अमित शाह यांनी जाहीरपणे आंबेडकरी जनतेची माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा घडवून आणू नयेत अशा प्रकारचे निवेदन आंबेडकरी अनुयायाकडून दिले असून अमित शाह यांच्या